इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 मधील दुर्गानगर परिसरात रात्री उशिरा 2 अज्ञात नशेखोर तरुणांनी 20 ते 25 दुचाक्यांची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली। ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही तरुणांनी मुद्दाम दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गाड्यांची तोडफोड केली। त्यामुळे परिसरातील वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने लक्ष घालून संबंधित नशेखोर तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। घटनास्थळी अधिक सुरक्षा व्यवस्था वाढवून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालावा अशी ही मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे। रात्रीचे 12:30 वाजले होते आणि थोडा थोडा झिमझिम पाऊस येत होता। सगळ्यांनी घर लावून घेतले, ते सगळे आपल्या आपल्या घरामध्ये होते। हे पोरं कुठून आले काय आले आम्ही काही त्यांना ओळखत नाही। एवढं त्यांना आले तसं तलवार घेऊन सनी धडाधड गाड्यावर मारवायले, काही दरवाजाला मारवायले, काही शिव्या गाळ्या करू राहिले। काय माधुर चौक बाहेर निघला, काही मराठीमध्ये शिव्या देत्या, काही हिंदीमध्ये शिव्या देते। त्यांना असं केलं ना रात्री की जसं काही आतंकवादी घुसले। आम्ही सगळे घाबरलो, म्हणजे आम्हाला दरवाजा खोलाची हिंमत नव्हती। एवढे आमच्याकडे माणसं होते भरपूर, पण त्यांच्याजवळ तलवारी होते, काच होते, त्याच्यामुळे आम्ही कोणीच बाहेर नाही निघालो। मग नंतर ते एक पोरगा होता, तो त्याला बिरडा त्याला पण मारलं, त्याच्यावर पण तलवार निघली, काढली त्यांनी तलवार काढली तर तसंच तो पोरगा मागं पळाला, त्याच्या हातातली तलवार विसरली। तेवढ्यात पोलीस आले। त्यांना असं केलं ना का कधी आम्ही एवढ्या वर्ष 30-35 वर्ष झाले आम्हाला या एरियात राहायला, पण असं कधीच घडलं नाही आमच्या संग। हे पहिल्यांदा घडलं। म्हणजे कसं घडलं, ही कोणाची साजिश आहे काय आहे हे कोणी सांगितलं ते त्यांनाच माहिती आहे। ज्यांना हंगामा केला त्यांनाच माहिती आहे। पोलीस स्टेशनला आम्ही ना ऑनलाईनला कंप्लेंट केली का बघा बाबा इथं हंगामा चालू आहे। मी त्यांना फोन करून सनी आवाज ऐकवला का बघा तोडफोडचा आवाज तुम्ही स्वतः ऐका। मी रडले की बाबा एवढा हंगामा चालू आहे का एखाद्याचा मर्डर होईल। मी असं त्यांना सांगितलं की बघा तुम्ही जर लवकर नाही आले ना तर एखादा इथं कोणीतरी खलास होईल। तर पोलीसवाले आम्हाला तसल्ली दिली का तुम्ही घाबरू नका, आम्ही 5 मिनिटात येतो। पण ते पण आले वेळेवर। तर 3 जणाला पकडलं। हो, बाकी 2 जण फरार आहे। पूर्ण 5 जण आहे, पण त्यांच्या नावाने फक्त एकाच नाव माहिती आहे, तो टकल्या काळंका आमच्या पाड्यात राहत होता। त्यांनी ती जास्त थैसक केली। काय नाव आहे त्याचं? टकल्या म्हणतात त्याला, पूर्ण नाव काय काय माहिती, फक्त टकल्या बोलते बचपन पासून त्याला। शाबीर। हमको नहीं मालूम था वो लोग कौन थे, हम नहीं पहचानते थे उन लोग को। वैसा अचानक आए वो लोग, आके गाड़ी बीड़ी बहुत तोड़ रहे थे। मेरा बुलेट को बहुत तोड़ रहे थे, मैं खिड़की से देखा उन लोग को। अब बहुत तोड़ के ऐसा ये किया। उसके बाद मेरे जेठ को मारा, वो लोग ने फोन किया तो मैं आई भाग के, तो देखा तो इनको सर फट दिया। अच्छा, आप उनको पहचानते? मैं उनको नहीं जानती हूँ, कहाँ के रहने वाला किधर का है वो नहीं मालूम मुझे। क्या बोल रहे हैं? स्टेशन में शिकायत दर्ज की है? दर्ज किया है, जो हमारा गाड़ी तोड़ दिया, इनको मारा है सर। यहाँ पे कितने लोगों की गाड़ी तोड़ी गई है? गाड़ी कम से कम 50 गाड़ी तोड़ी है, मतलब गिरा दिया था। अभी जो है मतलब उसमें से